हॅलो फ्रेंड्स, आज तुम्हाला दाखवणार आहे चणा डाळ टाकून केलेली कोबीची भाजी। चला तर मग बघूया। हा बारीक चिरून घेतलेला कोबी आहे आणि हळद आणि मीठ घेतलेले आहे। 5-6 पाकळ्या लसूण घेतलेले आहे। ही चणा डाळ आहे जी 7-8 तास भिजवून ठेवली होती। त्यानंतर 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटोमुळे पण भाजीला खूप छान चव येते। चला तर मग बनवायला घेऊया। टोमॅटो, मिरची कापून घेतलेली आहे आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। कोबी चांगला 2-3 वेळा धुवून घेतलेला आहे। त्यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये 2-3 छोटे चमचे तेल घातलेलं आहे आणि फोडणीसाठी राई घालून घ्यायची आहे आणि राई चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये ठेचलेला लसूण, कढीपत्ता, मिरची कट केलेली घालून घ्यायची आणि सगळं चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। मित्रांनो, चण्याची डाळ टाकली ना तर कोबीच्या भाजीला खूप छान चव येते। तर त्यानंतर हळद आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार। त्यानंतर त्यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये भिजवलेली चण्याची डाळ घालून घ्यायची आहे। मित्रांनो, चण्याची डाळ चांगली शॅलो फ्राय करून घ्यायची आहे, कारण मग ती लवकर शिजते, नाहीतर भाजी शिजायला वेळ लागतो। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोबी घालून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत। त्यानंतर आपल्याला त्यावर ताट ठेवून ताटामध्ये पाणी ठेवून ती भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे मंद आचेवर। तर अशा प्रकारे भाजी शिजवताना आपल्याला मध्ये 2-3 वेळा चेक करून घ्यायची आहे ती शिजली आहे की नाही, त्याच्या आतमधली डाळ शिजलेली आहे की नाही। मित्रांनो, झाकणामध्ये पाणी ठेवून डाळ शिजवल्यामुळे ती पटकन शिजते आणि भाजी खाली चिकटत नाही कढईला। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालून पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून आणि खायला तयार आहे कोबीची भाजी। नक्की ट्राय करा मित्रांनो। थँक्यू। आवडल्यास लाईक करा।